समर्थ. मंडळी, येत्या 13 जानेवारी 2026ला आली आहे भोगी. जो खाई भोगी तो राही निरोगी. या दिवशी अनेक महिला आपल्या घरामध्ये सर्व ज्या भाज्या आहेत त्या एकत्र करून एक भाजी बनवत असतात. यामध्ये वाटाणा, पावटा, यासोबत गवार, यासोबत गाजर, तीळ, बोर आहे ती सर्व एकत्र करून एक भाजी तयार करत असतात. आणि यासोबतच या दिवशी बाजरीची भाकरी त्याला तीळ लावून तयार करत असतात आणि प्रत्येकजण घरामध्ये हा प्रसाद म्हणून खात असतो. मग या दिवशी तुम्हाला चुकूनही ही जी एक भाजी आहे ती बनवायची नाही. ती कोणती? तर या दिवशी तुम्हाला घरामध्ये जे मांसाहार आहे ते चुकूनही करायचं नाही. यासोबत तुम्हाला या दिवशी मसूरची डाळ चुकूनही घरात बनवायची नाही. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे तामसी अन्न आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण या भाजीमध्ये चुकूनही वापरायचं नाही. अन्यथा सदस्य आहे त्या सदस्यांच्या आरोग्याच्या समस्या वर्षभर चालू राहणार आहेत. अतिशय साधी आणि सोपी माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.